दुधाच्या कॅनमध्ये गुरांच्या पाणवठ्यातलं पाणी मिसळल्याचं सध्या ही घटना समोर आलेली आहे। अमरावती MIDC परिसरातला हा किळसवाणा प्रकार आहे। जे पाणी गुरं पितात तेच पाणी या दुधात मिसळण्यात आलंय। लहान बालकांसोबत अमरावतीकरांचं आरोग्य आता यामुळे धोक्यात आल्याचं सध्या समजतंय। अन्न आणि औषध प्रशासन विभाग याकडे लक्ष देणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। अमरावतीमधून हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी छगन जाधव सध्या आपल्या सोबत आहेत। छगन, हा धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार म्हणावा लागेल। जे पाणी गुरं पितात तेच पाणी या दुधात मिसळल्याचं सध्या समोर येत आहे। नक्कीच गौरी, हा किळसवाणा प्रकार म्हणावा लागेल, कारण अमरावतीमध्ये हा पहिल्यांदा प्रकार जो आहे तो CCTVच्या माध्यमातून उघडकीस आलेला आहे। अमरावतीच्या MIDC परिसरातली ही घटना आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर एक दूध विक्रेता जो आहे तो गुरांच्या पाणी पिण्याचं जे असतं त्या पाण्यातून ते दुधामध्ये मिसळताना आपल्याला दिसतोय आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। खरं जर बघितलं तर अन्न आणि औषधी विभाग जो आहे तो मात्र याकडे दुर्लक्ष करताना आपल्याला दिसतोय, कारण अशा पद्धतीचे जे प्रकार पुढे येतात यावर कुठेतरी ठोस कारवाई होणं गरजेचं आहे। त्यामुळे हे सर्व प्रकार जे होणारे आहेत हे थांबणार, मात्र असं होताना दिसत नाही। मात्र या घटनेनंतर आता अन्न आणि औषधी प्रशासन काय कारवाई करतं याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। हो हो, नक्कीच छगन, या संदर्भात काय कारवाई केली जाते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।